नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. मात्र फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. याच दिवशी अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पेटवली जाते. यंदाची फाल्गुन पौर्णिमा केवळ होळीमुळेच नाही, तर या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहणामुळेही चर्चेत आहे. फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 दिवसावर विभागली गेली आहे. या तिथीचा प्रारंभ 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 होईल, तर या तिथीची समाप्ती ही 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होईल. पण आता होळी कधी पेटवायची आहे तर पहा, हुताशिनी पौर्णिमा 2026 मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत असल्याने आपल्याला होळी जी आहे ती सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे. म्हणजे होलिका दहन करायचं आहे आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे. आता आपण जाणून घेऊयात की वर्षभरातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय जे आपण होळीच्या अग्नीमध्ये ज्याचं तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचणी आहेत, काही मानसिक कष्ट आहेत, त्याच्याबरोबर सांसारिक अडचणी आहेत. यावर मात करण्यासाठी आपले आरोग्य सुदृढ राहावं, कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत आणि ते तेवढे प्रभावी पण आहेत. पण उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणं, त्याचबरोबर सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कोणताही उपाय करता तेवढाच तुम्हाला जास्त फायदा होत असतो. आता ज्यांना मासिक धर्म, सूतक, विटाळ असेल तर त्यांनी हे जे उपाय आहेत, तर काही उपाय तुम्हाला करता येतील, म्हणजे काही तुम्हाला डायरेक्ट करता येणार नाहीत. पण जे उपाय तुम्ही असं दुरून करू शकता ते कोणते आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना योग्य ती माहिती मिळेल. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की होळी जळते त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, वाईट दृष्टी, भूत प्रेतबाधा याचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवली तर धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. यासाठी काय करायचं तर लाल कपड्यामध्ये थोडी राख बांधून त्यामध्ये 7 तांब्याचे नाणे किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे, हळद कुंकू टाकून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात आणि लक्ष्मी प्रसन्न होते. दुसरा उपाय म्हणजे तो मुख्य प्रवेशद्वाराचा आहे. या उपायामध्ये राखेची छोटी पुडी बनवून मुख्य दरवाजावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष घरामध्ये येत नाहीत. तिसऱ्या उपायामध्ये आपल्याला जर सुयोग्य मनासारखा जोडीदार हवा असेल तर त्यासाठी करायचं आहे. या उपायामध्ये आपल्याला काही गोष्टींचं दहन करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला 7 हळकुंड घ्यायचे आहेत. हे अख्खे हळकुंड 7च घ्यायचे आहेत आणि ते तुमच्या स्वतःवरून उतरून टाकायचे. म्हणजे ज्यांची इच्छा आहे की त्यांचं लग्न व्हावं, अगदी तुमची ताई असेल, भाऊ असेल किंवा डिवोर्स झालेला आहे, त्यांना दुसरं लग्न करायचं आहे, जरी अशी इच्छा असली तरीसुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता. तर 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आहेत आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्याला क्लॉकवाईज सरळ फिरलं जातं. जसं फिरतं तसं क्लॉकवाईज आपल्याला 7 वेळा उतरून म्हणजे ओवाळून घ्यायचे आहेत, स्वतःवरून उतरून घ्यायचे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी असते ना, त्या होळीमध्ये नेऊन हे 7 हळकुंड आपल्याला टाकायचे आहेत, म्हणजे दहन करायचं आहे. होळीचं दर्शन घ्यायचं, होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, त्यानंतर घरी यायचं आहे. आता घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाही किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या घरी जायचं नाही. तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्याच घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे दारातच स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. घरामध्ये यायचं आहे, घराच्या देवाला नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता.
त्यानंतर पुढचा महत्त्वाचा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दर पौर्णिमेप्रमाणे आपल्याला याही पौर्णिमेला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं. उंबरठ्याचं आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अष्टगंध एकत्र करायचं आहे थोडंसं पाणी घालून, आणि त्या मिश्रणाने आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे. स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक आहे. हे परिपूर्ण स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला साईडला शुभलाभ देखील लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्यासाठी हळदीचं लेपन आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला आपण हा उपाय करतच असतो, तर याही पौर्णिमेला आपल्याला विधिवत पंचोपचारे उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. शक्य असेल तर सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला दोन्ही साईडला दिवे लावायचे आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. सकाळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि या उंबरठ्यावरती आपल्याला एक अतिशय महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, आणि या वस्तूचा मान फक्त होळीच्याच दिवशी आहे. तर ती वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी नवीनच विकत आणायची आहे. जरी आधीपासून ही वस्तू घरात असली तरी देखील थोडीशी का होईना ती वस्तू विकत आणायची, ती म्हणजे गुलाल. होळीच्या दिवशी गुलालाला खूप जास्त महत्त्व आहे. गुलाल जो आहे तो भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. तर हा गुलाल जो आहे तो उंबरठ्यावरती आपल्याला थोडा थोडा टाकायचा आहे. जसं आपण हळदी कुंकू अर्पण करतो तसं उंबरठ्याच्या मधोमध गुलाल अर्पण करायचा. यामुळे आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्याचबरोबर हा गुलाल आपल्याला श्रीकृष्णांना म्हणजेच बाळकृष्णाला अर्पण करायचा. आणि त्यानंतर आपल्याला थोडासा गुलाल, ज्याप्रमाणे आपण होळीला हळदी कुंकू अर्पण करतो अगदी तसाच थोडासा गुलाल होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचा आहे. या दिवशी एक वस्तू आवर्जून खरेदी करावी, ते म्हणजे कवड्यांचं तोरण. जर आधीपासूनच तुमच्या घरामध्ये कवड्यांचं तोरण असेल तर ते खूप खराब झालेलं असेल तर ते तुम्ही या दिवशी बदलू शकता. पण कवड्यांचं तोरण हे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला असावं, कारण यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यानंतर पुढच्या उपायामध्ये आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत. या कवड्या 5 किंवा 7 या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत. आता कवड्या कोणत्या असाव्यात तर पिवळ्या रंगाच्या कवड्या शक्यतोवर असाव्यात. पण पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतील तुम्ही पांढऱ्या घेतल्या तरी चालेल. पण त्या पांढऱ्या कवड्यांना तुम्हाला काय करायचं, थोडंसं हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं, जेणेकरून त्या पिवळ्या रंगाच्या होतील. अशा ह्या कवड्या आपण घेतल्यानंतर आपल्याला त्या संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही जेव्हा केव्हा हा उपाय करणार आहात तेव्हा देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकून, आणि ह्या कवड्या आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत. किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये थोडे तांदूळ घालून त्यावरती कवड्या ठेवून ती प्लेट हातामध्ये घेतली तरी चालेल. आता ह्या कवड्या आपल्याला आपल्या हातामध्ये पकडायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची. जर पैशांविषयक काही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी ही कवड्यांची अतिशय प्रभावी सेवा होळी पौर्णिमेला केली जाते. या कवड्या घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती जी सेवा करायची आहे त्यासाठी आपली मूठ बंद करायची, आणि प्लेट हातात घेतली असेल तर ती प्लेट हातामध्ये ठेवायची, आणि त्यावरती आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं, 1 वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं, आणि 16 वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. हे सगळे मंत्र स्तोत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जातील. आणि जर ती पोथी तुमच्याकडे नसेल तर यूट्यूबवरती तुम्ही लावून द्या, श्रवण करत ही सेवा केली तरी चालेल. त्यानंतर ह्या पिवळ्या रंगाच्या कवड्यांची स्थापना तुम्ही देवघरात करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये या पिवळ्या रंगाच्या कवड्या ठेवू शकता वर्षभर. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा अखंड राहते. पुढच्या उपायामध्ये आपल्याला एक नारळ अर्थात श्रीफळ घ्यायचा आहे. हा नारळ पाण्याने भरलेला नवीन नारळ आणायचा आहे. नारळासोबतच आपल्याला अजून काही वस्तू लागणार आहेत. त्यासाठी 2 जोड विड्याची पानं घ्यायची आहेत. 1 विड्याचं पान चालेल का किंवा दुसऱ्या झाडाचं पान चालेल का तर नाही, 2 जोड विड्याची पानंच आपल्याला घ्यायची आहेत, जी पूजेसाठी वापरली जातात. त्याचं खूप महत्त्व होळी पौर्णिमेच्या दिवशी आहे. त्यानंतर आपल्याला यावरती काही महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही 11 किंवा 21 या संख्येमध्ये फूल असलेल्या लवंगा घेऊ शकता. जर 11 तुम्हाला खूप जास्त वाटत असतील तर तुम्ही 5, 7 म्हणजेच विषम संख्येमध्ये या लवंगा घ्यायच्या आहेत. आणि जेवढ्या तुम्ही लवंगा घेतलेल्या आहेत तेवढाच तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. हा कापूर साधा घ्या किंवा भीमसेनी घ्या, कोणताही कापूर घेतला तरी चालेल. आणि ते देखील आपल्याला या विड्याच्या पानावरती ठेवायचं आहे. आता याचं काय करायचं तर घरामध्ये सतत कटकटी होत असतील, वादविवाद असतील, नकारात्मकता आहे, तर जी ही इडापिडा आहे, आजारपण आहे, ते दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. आता तुम्ही घरी जर होळी पेटवणार असाल तर घरच्या होळीमध्ये देखील म्हणजे ही वस्तू अर्पण करू शकता, किंवा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊन ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या. तर आता होळीची पूजा झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी हे श्रीफळ आपल्याला घ्यायचं आहे. आता श्रीफळ घेतल्यानंतर जे नारळाचा शेंडा असतो ना तो होळीच्या दिशेने करायचा.
त्यावरती आपल्याला ह्या सर्व वस्तू ठेवायच्यात, म्हणजे 2 जोड विड्याची पानं, लवंगा आणि कापूर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला होळीमध्ये ह्या सर्व वस्तू मनोभावे आपल्या घरातील अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करून अर्पण करायचे आहेत. होळीमध्ये या सर्व वस्तूंचं दहन केल्याने आपल्या भोवती असलेली, आपल्या मुलांभोवती असलेली, घराभोवती असलेली नकारात्मकता दूर होते. नारळातील पाणी जे आहे ती घरातील नकारात्मकता खेचून घेत असतं, त्यामुळे हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्की करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 चमचाभर साजूक गाईचं तूप जे आहे ते देखील होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचे, किंवा तुम्ही एखादी फुलवात तुपामध्ये भिजवून घ्या, ती प्रज्वलित करा आणि ती फुलवात जी आहे ती तुम्ही होळीमध्ये अर्पण करायची आहे. तर असा हा उपाय. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे, त्यासाठी 2 जोड विड्याची पानं आपल्याला लागणार आहेत. आणि एक दिवा आपल्याला घ्यायचा. दिवा म्हणजे आपल्याला मातीची पणतीच घ्यायची आहे, कारण आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये तो दिवा दहन करायचं, दिव्याचं दहन करायचं आहे, म्हणून हा दिवा घ्यायचा. त्यामध्ये 2-2 वाती, म्हणजेच अशा एकूण 4 वाती घ्यायच्या आहेत. 2 वातींची 1 वात करून आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. परत 2 वातींची 1 वात करायची आणि अशा 2 मुखी दिव्याचं आपल्याला दीपदान जे आहे ते होळीच्या अग्नीमध्ये करायचं आहे. आता 2 जोड विड्याच्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये ज्या वाती आपण घातलेल्या आहेत, म्हणजे द्विमुखी आपण दिवा तयार केलेला आहे, त्या जोड वातींना सर्वप्रथम आपल्याला कुंकू लावून घ्यायचा आहे. तर आता हा दिवा जो आहे तो आपण होळीची पूजा जिथे करणार आहोत त्या पूजेसाठीच्या ताटामध्ये हा दिवा ठेवायचा. दिव्याच्या समोरचं टोक आपल्याला कुंकवाने लाल करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 11 काळे उडीद घालायचे आहेत. लक्षात घ्या, उडदाची डाळ नाही, तर 11 काळे अखंड उडीद जे असतात ना ते यामध्ये टाकायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे होळीची पूजा करत असताना. आणि पूजा करून झाल्यानंतर ह्या 2 जोड विड्याच्या पानासहित आपल्याला हा दिवा जो आहे तो होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होळीमध्ये अनेक औषधी वनस्पतींचं अर्पण केलं जातं, ज्यामध्ये समिधा, गाईचं शेण असेल किंवा खाऊची पानं असतील, त्याचबरोबर हे लवंग, तसंच भीमसेनी कापूर आहे. यामुळे अग्नीची राख जी आहे ती शोषक असते असं म्हणतात. शरीरातील दूषित द्रव ती शोषून घेते, म्हणूनच ही राख जी आहे ती दात घासण्यासाठी देखील वापरतात. यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यामधून रक्त निघत असेल तर रक्तही थांबतं. फक्त ही अंधश्रद्धा नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे या अग्निकुंडामध्ये वाईट शक्ती, नकारात्मकता, अहंकार जळून नष्ट होण्यासाठी हे जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते नक्की करून बघा. तुम्हाला या उपायांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही, जो जमेल तो उपाय तुम्ही होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा, कारण ही संधी आपल्याला वर्षभरातून फक्त एकदाच मिळत असते. तर चला, अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.